नमस्कार मंडळी मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत पोलीस विभागामध्ये या ठिकाणी 15,000 प्लस जागांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल चालक, SRPF, बँड्समन आणि कारागृह शिपाई या पदाची या ठिकाणी जाहिरात असतात. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी नवीन जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नवीन पाहण्याच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत एक सूचना पत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पोलीस शिपाई चालक, बँड्समन, सशस्त्र शिपाई पोलीस, कारागृह शिपाई पदभरती 2024-25 साठी उमेदवारांसाठी महत्वाची सूचना आणि माहिती प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेली आहे. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला mahapolice.go.in त्याचबरोबर हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला www.policerecruitment2025.mahit.org या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे. मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म मित्रांनो तुम्हाला 29/10/2025 म्हणजे 6 वाजल्यापासून ते 31/11/2025 म्हणजे 24 वाजेपर्यंत, रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे. यासाठी मित्रांनो ह्या 5ही घटकासाठी मित्रांनो तुम्हाला फी असणार आहेत. ओपनची फी 450 रुपये फी असणार आहेत आणि कोणतीही कास्ट असेल तर तुम्हाला 350 रुपये तुम्हाला या ठिकाणी फी असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला आवश्यक कागदपत्रे असणार. मित्रांनो तुम्हाला SSC HSC प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, डोमासेल, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, त्याचबरोबर संगणक परीक्षा MSCIT, त्याचबरोबर जे खेळाडू असतो तो खेळाडूचं प्रतिज्ञापत्र आणि पडताळणी वगैरे जे काय असते त्याची लागणार. त्याचबरोबर नॉन क्रिमिनल मध्ये कोणतं येतं? VGNT, NTB, NTC, NTD, विमाप्र, EMAWA, SBC आणि EWS असेल तर EWS सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट लागणार. त्याचबरोबर माजी सैनिक असेल तर डिस्चार्ज सर्टिफिकेट लागणार आहे. गृहरक्षक दल असेल तर त्याचं 1095 दिवसाचा जो पाठ्यक्रम पूर्ण असलेलं प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पोलीस पाल्य, अनाथ, अंशकाली पदवीधर, EWS, NCC आणि SBC असेल तर त्याचं सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे. यासाठी मित्रांनो जी पदभरती असणार आहे त्यासाठी महत्वाची एज्युकेशन आहे, पात्रता व सगळी माहिती आहे पाहणार आहोत. यामध्ये पोलीस शिपाई गट पोस्ट असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पोलीस आयुक्त, त्याचबरोबर पोलीस अधीक्षक सुद्धा या ठिकाणी जी जिल्हा लेवल किंवा आयुक्त लेवलला असतात त्यासाठी तुम्हाला पदभरती असतात. यामध्ये गट क 16 या ठिकाणी तुम्हाला पदभरती असतात. यासाठी मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादा 31/11/2025 रोजी ओपनचं वय 18 ते 28 वर्ष असणार आहे. कास्टमध्ये असले 63 तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो लक्षात घ्या, समानता आरक्षणामध्ये सुद्धा उमेदवारांनी अर्ज करू शकतात. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 31 डिसेंबर 2025 पर्यंत या ठिकाणी जे वय वाढ होते म्हणजे 1 जानेवारी 2022 पासून सुरू होणार आहे आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंत संपणार आहे ज्यांचं वय संपलेलं आहे अशा सगळ्या उमेदवारांना तुम्ही या ठिकाणी जी वय वाढ या ठिकाणी देण्यात आलेली. यासाठी पात्रता असणारे मित्रांनो 12वी पास असणे आवश्यक राहणार आहे. नसल्यास तुम्हाला मुक्त विद्यापीठाची पूर्व परीक्षेतून डिग्री उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे. यासाठी मित्रांनो शारीरिक पात्रता असणारे महिलांसाठी हाईट असणार 155 सेंटीमीटर, पुरुषांसाठी हाईट असणार 165 सेंटीमीटर आणि चेस्ट असणार 79 फुगून 5 सेंटीमीटर जास्त लागणार आहे. त्याचबरोबर अनुसूचित जमाती या प्रभागातील 5 सेंटीमीटर हाईटची सुद्धा सवलत देण्यात आलेली आहे. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला शारीरिक पात्रता असणार मित्रांनो पुरुषासाठी रनिंग असणारे 1600 मीटर 20 गुण, 100 मीटर 15 गुण आणि गोळाफेक 15 असे 50 गुण असणार आहे. महिलांसाठी मित्रांनो तुम्हाला 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण आणि गोळाफेक 15 अशी 50 गुणांची एक्झाम शारीरिक चाचणी असणार. त्या अनुषंगाने तृतीय पंथ पुरुष आणि फिमेलला सुद्धा जी पात्रता असणार आहे. त्यानंतर तुम्ही लेखी परीक्षा असणार आहेत म्हणजे फिजिकलमध्ये किमान 50% मार्क्स मिळवायचे आहेत. त्यानंतर तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र होणार आहात. लेखी परीक्षेत एकाच 10 जागेसाठी तुम्हाला ठिकाणी विद्यार्थी मागवण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला राज्यातील सर्व घटकासाठी एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. लेखी परीक्षेमध्ये अंकगणित, सामान्य, चालू घड्याळ, बुद्धिमत्ता आणि मराठी भाषेतून मराठी व्याकरण सुद्धा असतात. पुढची आहे त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पोलीस चालक ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला पदभरती असणार. यामध्ये मित्रांनो ज्या घटक असतात त्यानुसार तुम्हाला 14 घटकातील तुम्हाला पदभरती असतात. ह्यासाठी मित्रांनो वयोमर्यादा मित्रांनो सांगितल्याप्रमाणे 30/11/2025 रोजी 19 वर्षापासून 28 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे. कास्टसाठी 33 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 1 जानेवारी 2022 पासून सुरू होणार आहे 31 डिसेंबर 2025 पर्यंत संपणार आहे. या ठिकाणी उमेदवारांना सन 2024-25 साठी या ठिकाणी
1 वर्ष वयवाढ देण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता मित्र तुम्हाला 12वी पास असल्या आवश्यक राहणार नसेल तर तुम्ही मुक्त विद्यापीठातून पूर्व परीक्षा देऊन डिग्री उत्तीर्ण होणं आवश्यक राहणार. शारीरिक पात्रता असल्यामित्र तुम्हाला महिलांसाठी 158 सेंटीमीटर हाईट, पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर आणि चेस्ट 79 फुगून 5 सेंटीमीटर जास्त लागणार. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जे लायसन असतं ते मित्रांनो तुम्हाला LMVTR लायसन सुद्धा या ठिकाणी तुमचं लागणार आहे. त्यासाठी शारीरिक पात्रता मित्रांनो शारीरिक पात्रता पुरुषांसाठी 1600 मीटर 30 गुण, गोळाफेक 20 गुण अशी 100 गुण, महिलांसाठी 800 मीटर धावणे 30 गुण, गोळाफेक 20 अशी 50 गुणांची तुम्हाला एक्झाम असेल. त्या अनुषंगाने तुम्हाला तृतीयपंथ पुरुष आणि महिलांसाठी सुद्धा जे फिजिकल असतं ते असणार. यासाठी मित्रांनो तुम्हाला त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ट्रायल टेस्ट असणार आहेत. हलके वजनासाठी 25 आणि जीप हेवीसाठी 25 गुणाची ट्रायल टेस्ट सुद्धा असणार. त्यामध्ये ट्रायल टेस्टमध्ये पास झाल्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षा असणार आहेत. यामध्ये एकाच 10 विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला बोलवून येणार आहेत. 100 गुणाची एक्झाम असणार आहेत. यामध्ये अंकगणित, सामान्य, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी आणि मोटर वाहन चालकाची नियम वाटी सुद्धा असणार. पुढचा टूर मित्र तुम्हाला बॅट्समन ह्या पदासाठी सगळ्यात कमी जवळपास 80 जागा असणार आहेत. यामध्ये जे घटक असतात त्यानुसार जाहिरात असणार आहेत. यामध्ये वयोमर्यादा असणार आहेत 18 ते 28 वर्ष असणार आहेत. त्याचबरोबर कास्ट असणार 33 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर जे शासन निर्णय आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला वयवाढ देण्यात आलेले. शैक्षणिक पात्रता मित्र तुम्हाला 10वी व 12वी पास असणं आवश्यक राहणार आहे. यासाठी हाईट असणारे मित्र महिलांसाठी 155, पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर हाईट लागणार आहे. त्याचबरोबर चेस्ट असताना पुरुषांसाठी 79 फुगून 5 सेंटीमीटर जास्त चेस्ट लागणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्हाला बँड वाजवण्याचे वाद्य आणि अनुभव सुद्धा या ठिकाणी तुमचा लागणार आहे. त्याचबरोबर शारीरिक पात्रता असताना तुम्हाला 1600 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण आणि गोळाफेक 15 अशी पुरुषांसाठी 50 गुण असणार आहेत. महिलांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण अशी गुणांची तुमची फिजिकल असणार. मित्रांनो फिजिकल झाल्यानंतर तुमची लेखी परीक्षा असणार आहेत. जशी एकाच 10 जागेसाठी तुमची या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहे. ज्यासाठी 90 मिनिटाचा वेळ असणार आहे. 100 गुणाची एक्झाम असणार आहे. त्यामध्ये अंकगणित, सामान्य, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण अशा स्वरूपाचा तुम्हाला सिलेबस असणार आहे. पुढचा तो सशस्त्र सीमा दल यासाठी मित्रांनो तुम्हाला पदभरती असणे. यामध्ये जे घटक असतात SRPचे गट असतात त्यानुसार तुमची पदभरती असणार आहे. यासाठी मित्रांनो जेंट्स कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. यासाठी वयोमर्यादा मित्रांनो 18 ते 25 वर्ष अप्लाय करायचं आहे. कास्टमध्ये असतात ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर जे वयोमर्यादा असतात ती वयोमर्यादा सुद्धा तुम्हाला ठिकाणी असणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 12वी पास असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर मुक्त विद्यापीठामधून डिग्री असले तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. यासाठी शारीरिक पात्रता असणार उंची 168 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. चेस्ट असणार आहे 79 फुगून 5 सेंटीमीटर जास्त या ठिकाणी लागणार. त्याचबरोबर अनुसूचित जाती म्हणजे ST साठी विद्यार्थ्यांसाठी 5 सेंटीमीटरची वयाची सवलत सुद्धा असणार आहे. यासाठी शारीरिक चाचणी असणार मित्रांनो तुम्हाला 5 किलोमीटर धावणे 50 गुण, 100 मीटर धावणे 25 गुण आणि गोळाफेक 25 अशी 100 गुणांची शारीरिक चाचणी असणार आहे. शारीरिक चाचणी पास झाल्याने तुम्हाला एकाच 10 जागेसाठी विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी विद्यार्थी बोलवण्यात येणार आहेत. यासाठी 100 गुणाची एक्झाम असणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये किमान 40% विद्यार्थी म्हणजे मार्क्स तुम्हाला मिळवायचे. 90 मिनिटाचा तुम्हाला पेपर असणार. यामध्ये अंकगणित, सामान्य, चालू घडामोडी आणि मराठी व्याकरण सुद्धा असणार. पुढचा तो म्हणतो कारागृहामध्ये मुंबई कारागृह, पुणे, नागपूर आणि नाशिक कारागृहामध्ये असणार आहे. त्यासाठी वयोमर्यादा असणार मित्रांनो तुम्हाला 18 ते 28 वर्ष तुम्ही याला अप्लाय करायचं आहे. कास्टमध्ये 33 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचं. त्यामध्ये वायची सवलत जी कोरोनामध्ये वय वाढ झाली त्याची सवलत सगळ्या कॅटेगरीसाठी असणार. शारीरिक पात्रता असणार मित्रांनो तुम्हाला 12 पास असणं आवश्यक राहणार आहे. नसेल तर तुम्ही मुक्त पूर्व परीक्षेतून डिग्री उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार. शारीरिक पात्रता असणार आहे महिलांसाठी 155 सेंटीमीटर हाईट, पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर हाईट राहणार आणि चेस्ट असताना 79 फुगून 5 सेंटीमीटर जास्त चेस्ट लागणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला शारीरिक पात्रता असणार मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा पुरुषांसाठी 1600 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक 15 अशी 50 गुणाची असणार आहे. महिलांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 आणि गोळाफेक 15 अशी 50 गुणाची तुमची शारीरिक चाचणी असतात. त्या अनुषंगाने तुम्हाला तृतीय पंथासाठी सुद्धा शारीरिक चाचणी असतात. त्यानंतर मित्रांनो तुमची लेखी परीक्षा असतात. लेखी परीक्षेमध्ये या ठिकाणी 100 गुणाची एक्झाम असतात. त्यास एकाच 10 जागेसाठी विद्यार्थी बोलवण्यात येणार आहेत. यामध्ये 90 मिनिटांचा कालावधी असतात. मराठी, अंकगणित, सामान्य, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला जे नॉन क्रिमिनल असतं ते नॉन क्रिमिनल मित्रांनो तुम्हाला
24 ह्या वैध वर्षातीलच तुम्हाला देखील नॉन क्रिमिनल सुद्धा लागणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आरक्षण असणार आहे. महिलांचं आरक्षण आहे सेपरेटली, खेळाडूचं आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त माजी सैनिक आरक्षण आहे, अंशकालीन पदवीधर आरक्षण आहे, पोलीस पाल्य आरक्षण, होमगार्ड गृहरक्षक दल, अनाथांचं आरक्षण आहे. त्याचबरोबर इतर सर्व जे आरक्षण असतात ते असणार आहे. त्याचबरोबर डोमासाईल म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासीसाठी डोमासाईल सुद्धा तुमच्या ठिकाणी लागणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला काही महत्वाची विशेष सूचना सुद्धा आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म भरत असताना तुम्हाला योग्य व माहितीपूर्वक सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला अर्ज या पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, त्याचबरोबर शिपाई, चालक, बॅट्समन, राज्य राखीव दल, त्याचबरोबर कारागृह या पदापैकी प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र 5 या ठिकाणी अर्ज करायचे आणि लेडीज असेल तर तुम्ही या ठिकाणी 4 अर्ज करायचे आहेत. लेडीजसाठी SRPS कोणतीही जागा नसतात. त्याचबरोबर उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करायचा आहे. त्या घटकातील रिक्त असलेली पदसंख्या विचारात घेऊनच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत. त्याचबरोबर खुल्या प्रवर्गातील रिझर्व्ह कॅटेगरीसाठी अर्ज करू शकता, परंतु खुल्या प्रवर्गातील रिझर्व्ह म्हणजे अनरिझर्व्ड उमेदवार मागासवर्गीय उमेदवारांमध्ये तुम्ही अर्ज करता येणार नाही. त्याचबरोबर अंतरिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट्स म्हणजे फॉर्म भरेपर्यंत तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी सादर करायचे आहे. म्हणजे लक्षात घ्या, काही मागासवर्गीय उमेदवार असून ओपन रिझर्वेशन मधून अर्ज करतात, परंतु कागदपत्रे पडताळणी वेळी जात प्रमाणपत्र किंवा नॉन क्रिमिनल करून मागास प्रवर्गातील लाभ मिळवण्याचा बाबत प्रयत्न करतात. वास्तव ऑनलाईन अर्ज सादर करण्यामध्ये संबंधित पोलीस घटकाच्या स्थापनेवर त्या मागास प्रवर्गातील या ठिकाणी जी कॅटेगरी असतात त्यानुसार तुम्हाला ठिकाणी अर्ज करायचे. त्यामध्ये मित्र तुम्हाला जे नॉन क्रिमिनल असतात त्या नॉन क्रिमिनल सुद्धा काही घटकासाठी तुम्हाला ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन म्हणजे कागद पडताळणी तुमचा ऑनलाईन अर्ज, हॉल तिकीट्स आणि पासपोर्ट साईज फोटो सुद्धा तुम्हाला ठिकाणी द्यायचा आहे. ओके, तरी तुम्ही मित्रांनो पोलीस भरती 2025 ची जाहिरात व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.